नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट डी एम द्राडे. आपण मागच्या व्हिडिओमधील FIR बद्दल माहिती घेतली. तर आज आपण सर्वांना आवश्यक असणारं, सर्वांना राहण्यासाठी लागणारं फ्लॅटबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या काळामध्ये भरभराटीनं शहराचा विकास होत आहे. बिल्डर लोकांचा धंदा जोमात आहे. अलग अलग ठिकाणी फ्लॅटची निर्मिती होत आहे, फ्लॅटचे प्रोजेक्ट पडत आहेत. पण आपण एखादा फ्लॅट विकत घेताना आपण कोणती दक्षता बाळगली पाहिजे, आपण फ्लॅट विकत घेताना बिल्डरकडे कसं अपियर झालं पाहिजे, आपले फ्लॅट घेताना आपले अधिकार काय, याबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. मित्रांनो, 1963 मध्ये जो फ्लॅट धारक आहे त्याचं हित जोपासण्यासाठी एक महाराष्ट्रामध्ये कायदा आला. त्या कायद्याचं नाव आहे मोपा, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट. हा 1963 साली निर्माण झाला. ते निर्माण करण्यास महाराष्ट्र सरकारला आवश्यकता पडली, कारण काही गोष्टीमध्ये फ्लॅट धारकांची, फ्लॅट मालकांची, फ्लॅट विकत घेणाऱ्यांची फसवणूक होऊ लागते, त्यांचं आर्थिक नुकसान होऊ लागतं व बिल्डरवर कोणत्याही प्रकारचं अंकुश राहण्यात गेलं. त्यासाठी महाराष्ट्र शासनाला 1963 साली फ्लॅट ओनरशिप ॲक्टची निर्मिती करण्यास भाग पडलं. मित्रांनो, 2016 पर्यंत मोपा हाच कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू होता. मित्रांनो, महाराष्ट्राप्रमाणे वेगवेगळ्या राज्यामध्ये फ्लॅट धारकाचं हित जोपासण्यासाठी वेगवेगळे कायदे निर्माण केले होते. त्यामुळे केंद्र सरकारने ह्या एक नियमितता आणण्यासाठी, सर्वच गोष्टी अलग अलग राज्यासाठी वेगवेगळे कायदे नाहीत, त्याच्यासाठी सुलभता येण्यासाठी, एक नियमितता आणण्यासाठी केंद्र सरकारने रेरा हा कायदा 2016 मध्ये अस्तित्वात आला. मित्रांनो, 2016 पर्यंत महाराष्ट्रामध्ये मोफा कायद्यानुसार फ्लॅट धारकाचे हित जोपासले होते, बिल्डरवर अंकुश ठेवला जात होता. पण आज बी काही प्रमाणात मोफा हा चालला जातो, पण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग हा कायदा रेरा असल्यामुळं आज महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा रेराच कायदा लागू आहे. मित्रांनो, ज्यावेळेस आपण प्रॉपर्टी बघायला जाता, एखादा प्रोजेक्ट बघायला जाता, त्या प्रोजेक्टचं नाव बघून, ॲडव्हर्टाईज बघून, जाहिरात बघून आपण त्या ठिकाणी जातो. त्याचा कार्पेट एरिया किती आहे, बिल्टअप एरिया किती आहे, तो ॲडव्हर्टाईज केल्याप्रमाणेच आहे का, हे आपल्याला सगळ्या गोष्टी तपासावं लागत होत्या. यापूर्वी कसं होतं मित्रांनो, जर एखाद्या बिल्डरला कंपल्सरी नव्हतं की आपलं प्रोजेक्टचं नाव आपल्या वेबसाईटवर, रेराच्या वेबसाईटवर द्यावं, प्रोजेक्ट किती कालावधी द्यावं, ह्या अशा गोष्टी कंपल्सरी नव्हत्या. पण हे रेरा जेव्हा अस्तित्वात आला तेव्हा बिल्डरनी जो काही प्रोजेक्ट त्यांनी अस्तित्वात आणला आहे, तो जो काही त्यांना फ्लॅट विकत आणणार त्याच्या सर्व माहिती रेरावर रजिस्टर करावा असा नियम आणलेला आहे. मित्रांनो, दुसरी गोष्ट मित्रांनो, जेवढं काही बजेट आहे त्या अपार्टमेंटचं, जेवढं काही फ्लॅटचं बजेट आहे, त्या 70% पैसे, 70% बजेट हे इस्रोच्या अकाउंटवर त्यांनी टाकले पाहिजे, असं बंधनकारक केलेलं आहे. मित्रांनो, ह्या कायद्यानुसार हे असं बंधनकारक का केलं? कारण उद्या तुमचं बिल्डर डिपॉझिट घेतल्याच्या नंतर तो कुठंतरी त्याचं आर्थिक नुकसान होईल, त्याच्यानंतर तो आपलं आर्थिक नुकसान होईल. ह्या फ्लॅट धारकाचे पैसे सिक्युअर राहण्यासाठी रेरानं एक कायदा अंमलात आणलेला. मित्रांनो, ह्या कायद्याअंतर्गत बिल्डरला अर्ध्यापेक्षा जास्त जर फ्लॅट विकले असतील तर त्याच्यामध्ये बिल्डरनं सोसायटी निर्माण करणं गरजेचं आहे. सोसायटी निर्माण केल्याच्या नंतर पूर्णपणे हक्क फ्लॅट धारकाला या बिल्डिंगचं सोपून देणं हे बंधनकारक आहे. जर एखादा बिल्डर कसूर करत असेल, दिलेल्या वेळेमध्ये जर तो बांधकाम करून देत नसेल, सोसायटी निर्माण करून देत नसेल, तर त्याला जास्तीत जास्त पेनल्टी, जास्तीत जास्त दंड आकारण्याची तरतूद ह्या रेरामध्ये केलेली आहे. मित्रांनो, जर एखाद्या बिल्डरनं तुमची फसवणूक केलेली असेल, जर एखाद्या बिल्डरनं तुम्हाला कार्पेट एरिया किंवा बिल्टअप एरिया ते चांगल्या अग्रीमेंट केलं त्याप्रमाणे देत नसेल, तर तुम्हाला रेरा ऑथॉरिटीकडे तुम्हाला त्याच्यासाठी ॲप्लिकेशन करता येईल. आणि त्याच्यामध्ये जर दोषी आढळला तर त्याचं रजिस्ट्रेशन रद्द होऊन त्याला जास्तीत जास्त दंड बी आकारला जातो. मित्रांनो, जर आपण बघितलं की बऱ्याच ठिकाणी काय होतं की पूर्ण फ्लॅट विकल्या जातात, तरी पण बिल्डर काय करतात की बाबा सोसायटीच्या नावावरती जागा ट्रान्सफर करून देत नाही. पण जर असं कदाचित आढळलं तर आपण हे रेराकडे ॲप्लिकेशन आपण करू शकतो. जोपर्यंत आपण बिल्डर सोसायटीच्या नावावर जागा करून देणार नाही, तोपर्यंत फ्लॅट धारकाची ओनरशिप पूर्णत्व येणार नाही. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बघितल्या जावं. तर मित्रांनो, एकंदरीत सांगायचं म्हणजे रेरा हा पूर्णपणे बिल्डरवर
अंकुश ठेवण्याकरता कायदा आणलेला आहे. त्यामध्ये फ्लॅट धारकाचं नुकसान कसं वाचिता जमाल, नुकसान न होतं कसं करायचं ह्याच्यासाठी रेरा केंद्र सरकारनं अंमलात आणलेला आहे. धन्यवाद.